आपण पाहत आहात कराड टुडे न्यूज। कराडच्या कोल्हापूर नाक्यावर मोठ्या प्रमाणात रस्ता खराब झाल्याने वाहनधारकांची कसरत होऊ लागली आहे। याचा परिणाम कोल्हापूरकडे जाणाऱ्या वाहतुकीवर होताना दिसत आहे। खड्ड्यामुळे वाहतूक संथ गतीने सुरू असल्याने वाहनांच्या रांगा लागत आहेत। आपण कराड टुडे न्यूज चॅनलच्या माध्यमातून पाहू शकता, जुन्या कोयना पुलावर वाहतूक जाम झाली आहे। या पुलाच्या दोन्ही बाजूस सध्या पाईपलाईनचे काम सुरू आहे। दरम्यान अशा प्रसंगी वाहतूक पोलीस कर्मचारी असणे गरजेचे आहे। पुढील 2 दिवस कराड शहरात व शहरातून बाहेर पडणाऱ्या छोट्या वाहनधारकांनी पर्यायी रस्त्याचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे। राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाच्या या खराब रस्त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाल्याने वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे। या विभागाने तातडीने रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी वाहनधारक करू लागले आहेत। याच मागणीसाठी उद्या कोल्हापूर ते पुणे दरम्यान असणाऱ्या सर्व टोल नाक्यावर आंदोलन पुकारण्यात आले आहे।